नमस्कार मैत्रिणींनो, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज ना मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवून दाखवणार आहे। माझाच ब्लाऊज आणि माझंच मापाचं पहिलं शिवणार आहे। साधा ब्लाऊज शिवला 2x2चा, तो पण तुम्ही चेकआउट करू शकता। ब्लॅकमध्ये शिवलाय, तर आता मी अस्तरचं शिवते। हा व्हिडिओ आहे ना 3 पार्टमध्ये येणार आहे आणि स्किप न करता बघा, तर मला पण सांगायला म्हणजे स्टेप बाय स्टेप कपला सांगायला बरं पडेल, म्हणून मी हा स्लोली करते आणि दुसरी गोष्ट असं 3 स्टेपमध्ये करते। तर इकडे बघा मी ना अस्तरचं बॅक साईडचं ना कटिंग केलेलं, गळा कटिंग नाही केलेलं, म्हणून तर मला 10 इंचचं डीपमध्ये पाहिजे। तर मी कसं घेतलं तुम्ही बघू शकता। तर गळा रुंदी ना 2.5 घेतला आणि शोल्डर आहे ना 2.5 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलाय मीने, तर ते मग जोडायला जाईल म्हणून। खाली आहे ना 2.5 इंच म्हणजे गळा रुंदी तेवढं फक्त अर्धा इंच वाढवलं आणि तिरकी लाईन घेतलं, तर डीप पाहिजे तर असं मोठं होईल पसरट, आणि मला पसरटच पाहिजे म्हणून मी तसं घेतलंय। तुम्ही पण तसंच करू शकता, काही नाही आणि परफेक्ट होतो। तर ही साडी पूर्ण सिल्कमध्ये आहे, त्याच्यासाठी मी ना सगळी टचअप पिन करणार आहे, कारण की शिलाई करताना पूर्ण विस्कटणार आहे। हातात थोडं पकडलं तर सगळे धागे म्हणजे ब्लाऊज पीसचे धागे सगळे निघतात, त्याच्यासाठी पूर्ण असं टच पिन करून घेतलंय। शिवताना ना साडीचा पीस आहे ना खाली सरकायला नाही पाहिजे, अस्तरच्या बाहेर तर बरोबर यायला पाहिजे। सरकला की मग पूर्ण पीस कटते आणि परत शिलाई काढायला गेलं तर परत निघून जाईल, त्याच्यासाठी मी तसं केलंय। तर पूर्ण असं टच पिन करून घेतलं आणि खाली ना 1/2 इंच एवढं ना मार्जिन सोडलंय ब्लाऊज पीसाचं, तेवढं ते कटिंग करून बाहेर काढणार आहे। तर इथं 1/2 इंच एवढं आहे ना शिलाई करून घेते। बघा मी पहिले टच पिन करून घेतलेलं आहे सगळं आणि शिलाई करते, परफेक्ट येणार आणि विस्कटणार नाही, काय नाही। आता ही साडी सिल्कमध्ये, ब्लाऊज पण पूर्ण सिल्कमध्ये, जसं वळविल तसं होते, त्याच्यासाठी ना टच पिन आणि ना धागा आहे ना, आता शिलाई करताना गुंडाळ होते बघा, तुम्ही बघितलं ना। त्याच्यानंतर फक्त असं पाठीमागे थोडं थोडं पकडत जावं आणि ॲटलिस्ट नाही झालं ना तर पूर्ण असं शिलाई मारून घ्या परत आणि पूर्ण असं खेचून झालं की धागे तर आपोआप तुटेल, परत शिलाई मारू शकता। कारण टच पिन तुमची पण साडी अशी असली ना तर टच पिन करूनच शिवा, नाही तर परत पीच करते। आणि माझं शिलाई करून झालं आहे आणि इथं बघा मी बॅकचं म्हणजे खालचं तर शिलाई करून झालं, आता गळाचं करून घेते। हे बघा गळा पण 1/2 इंचपर्यंत हळूहळू शिलाई मारून घ्यायचं, पूर्ण गुंडाळते ती, तर व्यवस्थित पकडत लावायचं स्लोली, आणि मी तसंच करते कारण की ही साडी पूर्ण सिल्कमध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला पण हळूहळू करायला लावेल। तुम्ही करत असला तर मी पण हळूहळू करते। साडीचा ब्लाऊज पीस आहे ना सरकायला नको, अस्तर बरोबर लागते म्हणून टचपिन भरपूर असं केलं, नाही तर तुम्ही म्हणून एवढं टचपिन, कारण की ती साडी तशी सिल्क आहे म्हणून मी भरपूर टचपिन केलं आहे। आणि इथं बघा गळा मी आता व्यवस्थित शिवून घेते, सगळं गुंडाळायला तुम्ही बघताय ना, पूर्ण आता शिलाई करताना गुंडाळते मी, पूर्ण तशी पहिले शिलाई मारून घेते, नंतर असं खेचणार आहे। तुम्ही बघा आता मी शिलाई मारते, गुंडाळून दे परंतु ते तसं असं हे करायला गेले तर ते तुटते, त्यापेक्षा पहिले शिलाई करून घेते, त्याच्यानं गुंडाळलं ना म्हणजे शिलाई मारताना पूर्ण आता मारून घेते, त्याच्यानंतर मग ते धागे तोडणार म्हणजे जसं खेचून घेते व्यवस्थित, मग परत डबल शिलाई मारून घेते। तुम्ही पण अशी साडी शिवली असाल नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तर मी बरोबर शिवते का ते पण सांगा। आणि माझा ना डीप गळा आहे ना तो गोल व्यवस्थित आला आहे का ते सांगा। आला पहिला स्टार्टिंगला मी गोळ घेते, त्याच्यानंतर मग चौकोन, मग असं मग डिझाईनचं घेते, म्हणजे स्टेप बाय स्टेप। मला मध्ये असं डायरेक्ट हे करता येणार नाही, म्हणून स्टेप बाय स्टेप मी घेणार आहे। तर पहिले साधं सिंपल पहिलं 2x2चा दाखवला, आता मी अस्तरचं दाखवते, त्याच्यानंतर मग डिझाईनचा हळूहळू घेत जाईल। आणि हे बघा माझं शिलाई करून झालं खालून पण आणि गळा पण, आणि आता टचपिन सगळं मी असं काढून घेते आणि बाजूला ठेवते। आणि मी ना गळा आहे ना पलटू करून घेते, आणि गळा आहे ना सरळ ह्याच्यावर करायचा, कसा दिसतं शिलाई मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि ऑइल ग्रीस केलेलं वर्षभर नव्हतं झालेलं, ह्यावेळी केलं त्याच्यासाठी थोडंसं तेल पडलं, त्याच्यानंतर वॉश केला तर निघून जाईल। तर इथं बघा मी कट करून घेते, फक्त गळा कट करून घेते आणि खालचं कट करून घेते, कारण की पलटी करायचं आहे। पलटी करायच्या आधी आणि गळा असं पलटी करायचं असलं ना तर सरळवर शिलाई मारायची, मग पलटी करायची, मग ती सरळची बाजू आहे ना ती बाहेर येते, म्हणजे बरोबर सरळ येते तसं। आणि बाकीचं हे ना हे टच सरळ करून टच करायचं मी करते, तुम्ही बघा मी तुम्हाला सांगते कसं करते मी। आता पहिले ना गळा तर कट करून घेतला, बॅक साईडला कट करून घेते, आता ना मी गळा पलटी करून घेते आणि नॉच नाही देते। गळा खूप डीप आहे, नॉच नाही दिला तरी चालेल, तुम्हाला द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकता, मी नाही देते इथं नॉच, तर मी सरळ करून घेते। तर त्याच्यानंतर मग दाब टिप देते, तर मला कसा आला नक्की सांगा।
तर बघा सरळ करून घेते. आणि हा व्हिडिओ ना मी एकदम स्लो व्यवस्थित करते, तर व्हिडिओ मोठा झाला असला तर मला माफ करा. सरळ करून घेते, हळूहळू करते. तर ते ब्लाऊज आहे ना एकदम सिल्कमध्ये, पटकन ओढलं तर धागा वगैरे एखादा निसकटून जाईल, त्याच्यासाठी मी हळूच करते. इथं बघा मी सरळ करून घेते. खालून ना दाब टीप देते, त्याच्यानंतर गळा, मग दाब टीप देते. आणि इथं बघा मी देते तुम्हाला बघा. तर हे सगळं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. आणि सिल्कमध्ये म्हणून ते कसं पाहिजे तसं ओढते, ते सांभाळून करावं लागते मला पण, कारण की एकदा पिसकटलं तर परत लय मुश्किल आहे. आणि हा ब्लाऊज शिवायला खूप मला त्रास झाला, कटिंग करायला पण तेवढाच त्रास झाला आणि ब्लाऊज शिवायला पण मला तेवढंच त्रास व्हायला लागले. आणि शिवताना पण आता मी बघितलं आहे, आता तर हा मी व्हिडिओ 10 मिनटाचा आहे, 10-12 मिनटाचा आहे, पण ह्याला करायला मला 2 दिवस लागलं. कारण की दुसरा ब्लाऊज असला असताना तो पटकन होतो, अशा सिल्कमधला साडी लवकर होत नाही, वेळ लागतो. आणि इथं बघा प्रत्येक वेळा शिलाई मारताना ते जवळ येते, तर जरा खेचून खेचून घ्यावं लागतं, म्हणजे पुढे पकडावं लागतं आणि मग नंतर व्यवस्थित दाबटीप द्यावं लागतं. हे बघा शिलाई करताना थोडंसं ताणावं लागतं, पाठीमागे पकडावं लागणार, नाही तर परत नाही गुंडाळते. ते अस्तर असलं तरी गुंडाळते, परत ते असं ओढलं की धागा ती टीप आहे ना पूर्ण हे होते, तुटते. त्याच्यासाठी आता बॅगचं खालची पट्टी तर झाली, आता गळा करून घेते. आणि अस्तरच्या बरोबर दाबटीप द्यायची. साधी साडी आहे, त्याच्यासाठी लेस लटकन असं काही लावणार नाही, सिम्पलमध्ये फक्त डीप गळा आहे, तो खाली पडू नये. बाय चान्स लटकन लावू शकतो, नाहीतर शक्यतो नाही लावलं तरी चालणार. मी घालून दाखवते, नाही पडणार शक्यतो. कोणचा पण ब्लाऊज डीप गळा घेतला की लटकन लावावंच लागतं, तर शक्यतो असं साध्या सिम्पलमध्ये तर नाही लावलं तरी चालते. तर शोल्डर बघते मी कसं एकदम डीप झाला तर लटकन लावते, आणि डीप नाही झाला भरपूर तर बरोबर बसला तर नाही लावत शक्यतो. तर मी आता पहिले शिवून घेते, मग नंतर लेस लावायचं नाही लावायचं ते मी नंतर तुम्हाला सांगते. पहिले आता परफेक्ट शिवून घेते. आता इथं बघा डापटीप देऊन झाले. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गोल गळा आणि व्यवस्थित आलं आहे का मला ते पण सांगा. तर डापटीप तर देऊन झाले. आता मी ना टच करून घेते, टच करून झाल्यानंतर फिनिशिंग करते, तुमच्यावर सांगते तुम्हाला. आणि इथं बघा फिनिशिंग करताना सगळं असं गोळा पण होतो, व्यवस्थित फिनिशिंग पकडून करावं लागतं, तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. तर कसं होते कसं नाही. हा ब्लाऊज शिवताना खरंच मला खूप त्रास झाला आहे. आणि खूप सिल्कमध्ये जसं वळील तसं, रबर कसं वळते तसं ते वळते, तर त्याच्यासाठी सांभाळून करावं लागतं. आणि नंतर मग ते जास्त खोल घाल केलं तर पूर्ण ती साडी फिसकटून जाते, त्याच्यासाठी व्यवस्थित करावं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला फास्टमध्ये दाखवते, पण मी खूप स्लोली हळूहळू करत होती, कारण की ते सगळं शिलाई करताना गोळा होत होता. आता शिलाई मी जास्त एक्स्ट्रा कापत होती, कारण की परत ते असं खाली घेतलं की शिलाई बरोबर बसायला पाहिजे, म्हणून मी तसं करत होती. मग नंतर मग मी शिलाई जास्त नाही ठेवलं ना तर शिलाई कमी पडते, परत डबल शिलाई करावं लागते त्याच्यासाठी. आणि हळू अशी खेचत होती, सरळ करत होती, म्हणजे ते एक्स्ट्रा शिलाईचे पुढे धागे होते ना ते बरोबर लेवलमध्ये येत होतं. आता इथं बघा मी सगळीकडे असं टच करून घेते, त्याच्यानंतर मग फिनिशिंग करते, दाखवते तुम्हाला फिनिशिंग. हाताला पटकन लागलं माझ्या, कारण की ते कपडा आहे ना गुंडाळतो ना, म्हणून पटकन असं पकडायला गेलं, म्हणजे ठेवलं त्याच्यावर बोट, तर शिलाई पटकन गेली ना तर लक्षात आलं नाही, हाताला लागलं. तर आता वेगळा सॉरी. तर इकडे बघा शिलाई तर सगळी व्यवस्थित शिलाई झाले माझं, आणि टच करून कपला. आता शोल्डर पण टच करून घेते. आता मी फिनिशिंग करून घेते, तुम्हाला दाखवते बघा फिनिशिंग करते. अस्तरच्या बरोबर लेवलमध्ये करायचं, कमी नाही जास्त नाही काही नाही करायचं. पण आपण कसं पण कापलं आणि अस्तरचं थोडं जास्त ठेवलं तर मग शिलाई करताना खूप प्रॉब्लेम येते. एकदम अस्तरच्या बरोबर कापायचं. तर बघा मी असं बरोबर कापून घेते, एक्स्ट्रा पण नाही ठेवत, काही नाही, बरोबर कापते. झालं फिनिशिंग, दाखवते बघा. झालं का व्यवस्थित फिनिशिंग झालं, काही प्रॉब्लेम आला नाही. पाठीमागे 2 टक्स मारायचं, ते मारते. ब्लाऊज बरोबर व्यवस्थित करून घेते, म्हणजे एक कोण आहेत ना सगळं व्यवस्थित जुळवून घेते, मागं पुढे ठेवत नाही काय नाही. बघा मी कशी करते. आणि पुढे आहेत ना 1.5 इंच आहे ना सोडून घेते, बघा मार्जिन केलं, 1.5 इंच सोडून घेतलं, तेवढं आहे ना आपल्या फिटिंगला जातं म्हणून तेवढं सोडून घेतलं. तिथून तेवढं ना मोजून घेते, टक्स मारायचं 4 इंचाचं, खाली अर्धा इंच, वरती 4 इंच.
आणि इथं बघा मी मार्जिन करून घेते बघा, स्लोली तर सांगते आणि थोडं हळूहळू सांगते, तुमच्यात पण लक्षात यायला पाहिजे म्हणून मी हळूहळू सांगते. तर इथं बघा मी टच करून घेते आणि शोल्डर आहे ना पुढचं, ते दोन्ही लेवलमध्ये यायला पाहिजे त्या हिशोबाने. आता खाली आहे बघा मी अर्धा इंचच घेते, जास्त पण नाही घेत, आणि पेन्सिलने मार्जिन करून घेते आणि तिथून वरती आहे ना 4 इंच असं मोजून घेते, 4 इंचापर्यंत. हे बघा अर्धा इंच खाली घेतलं आणि 4 इंच वरती असं, आणि तिरकी लाईन घ्यायची. कुठं अर्धा इंच आहे ना तिथं तिरकी लाईन घ्यायची आणि तिथून ना टक्स मारून घ्यायचं. आणि टक्स मारताना डबल मारायचे, सिंगल मारायचं नाही आणि धागा कट करायचा नाही. मी कशी करते बघा. आणि इथं ना 2 वेळा हे करते, शिलाई करून घेते, लॉक करून घेते. परत लॉक नाही केलं ना ते शिलाई निघून जाते, तर लॉक करते. आणि इथं बघा पॉईंटला, बरोबर पॉईंटला कुठं आलं ना तिथं शिलाई ना घ्यायचं, तिथंच मी बोट ठेवलं आणि जरा खेचायचं, म्हणजे कसं बरोबर येते शिलाई, ताणली ना बरोबर येते, नाही तर सगळं गुंडाळते. आता पालटी साईड मी कट नाही करत धागा आणि पाठवून बरोबर घेते बघा, दाखवते. आता ही सिल्कमध्ये म्हणून कोणचं पण आता शिलाई करताना गुंडाळणार, तर सांभाळून मी करायला लागले. तर कारण की ही साडी आहे छान आणि म्हणून मी शिवायला घेतले. आता ही बघा झालं का इथून टच करून. आता दुसरं पण सेम तसंच करून घेते, त्याला पण मी मार्जिन करून घेतले. खाली अर्धा इंच वरती 4 इंच असं केलं, त्याला पण मी टच करून घेते. साडी खूप सुंदर आणि सिल्कमध्ये चापून चिपून बसते, म्हणून त्याला मॅचिंग ब्लाऊज पाहिजेलच म्हणून शिवायला लागले. तर दुसरा पण ह्याचा मॅचिंग शिवणार आहे, दुसरा पण सेम तसं शिवणार आहे. वाटलं की 4 टक्समध्ये शिवते तर ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे मी. तर माझं बऱ्यापैकी भरपूर असं क्लास झालं आहे, 4 टक्स आणि कटोरी, बोटनेक वगैरे सगळं झालं आहे. बॅग तर कंप्लीट झाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा.